Welcome to Wilson Academy. Today we are going to do chapter number 2 of Maths Parallel Lines and Transversal Standard 8 Maharashtra SSC Board. So parallel lines आपल्याला माहित आहे. Parallel linesला जे कट करून लाईन चालली आहे बघा इथे ॲरो दाखवलेले आहे त्याला ट्रान्सव्हर्सल असं म्हणतात. याला म्हणतात ट्रान्सव्हर्सल लाईन. ट्रान्सव्हर्सल पॅरललला पण असू शकते किंवा नॉन पॅरललला पण असू शकते. पहा असे दोन नॉन पॅरलल लाईन आणि अशी ट्रान्सव्हर्सल असू शकते किंवा दोन प्रॉपर पॅरलल लाईन आहे त्यांना पण ट्रान्सव्हर्सल असू शकते. दोन लाईनला जे छेदून निघणारी एक लाईन आहे जी त्याला कट करून आडवी लाईन चालली आहे त्याला ट्रान्सव्हर्सल म्हणतात. मग ते दोन लाईन पॅरलल असू शकतात नसू पण शकतात. ठीक आहे. आता पॅरलल लाईनमध्ये जर अशी एक ट्रान्सव्हर्सल चालली असेल तर याच्यामध्ये काही अँगल्स तयार होतात बघा. इथे अँगल नंबर 1 अँगल कसे असतात माहिती आहे ना तुम्हाला बघा. असा अँगल असतो. तर जर ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केलं कोणत्या पण केसमध्ये म्हणजे पॅरलल किंवा नॉन पॅरलल असे दोन लाईनमध्ये जर ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केलं तर काय होतं असे अँगल्स तयार होतात. आपण लिहून घेऊ कोणते कोणते. अँगल नंबर 1 हे समजा आपण असेच नावं देऊ. हा अँगल नंबर 2 आहे. हा अँगल नंबर 3 तयार झाला आहे. इथं अँगल नंबर 4 तयार झाला आहे. इथं वरती पण तयार होतं अँगल नंबर 5. इथं आतमध्ये पण तयार होतं अँगल नंबर 6. इथं पण तयार होतं अँगल नंबर 7. इथं पण तयार होतं अँगल नंबर 8. म्हणजे असे वेगवेगळे अँगल तयार झाले. पहा अँगल असा असू शकतो. इथे एक अँगल तयार होतो आहे. असा असेल तर हा एक झाला. असा असेल तर हा. म्हणजे जिथं जिथं असं वर्टेक्स सापडतात दोन आर्म 2 आर्म हा आर्म आहे ना. हा एक आर्म आहे आणि अजून एक असे तसे दोन आर्म जेव्हा एकमेकांना येऊन चिटकतात आणि इथं वर्टेक्स तयार होतो तर अँगल पण तयार होतो. तर हे अँगल्स दाखवले मी तुम्हाला की किती अँगल्स इथं तयार होतात. टोटल 8 अँगल्स तयार होतात पहा इथं. 1 2 3 4 5 6 7 8. आता हे कोणते अँगल कुणाला इक्वल आहे कॉन्ग्रुएंट आहेत ते आपण शिकणार आहोत या धड्यामध्ये. तर सर्वात अगोदर आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कधी म्हणतात. करस्पॉन्डिंग अँगल्स बघा याच्यामध्ये ना तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिले हे लाईनच्या वर का लाईनच्या खाली. लाईनच्या वर का लाईनच्या खाली आहे ना. दोन गोष्टीमध्ये ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे ट्रान्सव्हर्सलच्या उजव्या बाजूला का डाव्या बाजूला. डाव्या बाजूला का उजव्या बाजूला असे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर आपण पाहूया करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असले पाहिजे. करस्पॉन्डिंग म्हणजे सेम. समजा एक अँगल असा आहे जो लाईनचे वर आहे तर दुसरा पण लाईनचे वर असला पाहिजे. एक अँगल असा आहे जो ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला आहे तर दुसरं पण डाव्या बाजूलाच पाहिजे. अशा अँगल्सला आपण काय म्हणणार आहे करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणणार आहे. म्हणजे त्यांची पोझिशन सारखी असली पाहिजे. इथं पहा इथं दोन पॅरलल लाईन दिलेले आहे आणि हे ट्रान्सव्हर्सल चालली आहे. आता याच्यामध्ये अँगल 1 पहा त्याची पोझिशन कशी आहे ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला आहे आणि लाईनच्या कुठे आहे लाईनच्या वर आहे बघा. ह्या लाईनच्या वरती आहे. दुसरी गोष्ट ट्रान्सव्हर्सलचे कुठे आहे डाव्या बाजूला आहे. तर आपल्याला असंच एक सेम शोधून काढायचा अँगल जो ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला असेल आणि लाईनच्या वर पण असेल. तर तो अँगल कोणता आहे तो आहे अँगल नंबर 5. बघा अँगल नंबर 1 आणि अँगल नंबर 5ची पोझिशन तुम्ही मॅच करून पहा कशी आहे. अँगल नंबर 1 ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला आहे. अँगल 5 पण ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला आहे. अँगल 1 पॅरलल लाईनच्या वरती आहे. अँगल 5 पण कुठे आहे तो पण वरती आहे. म्हणजे हे दोघे कसे आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. दुसरं बघूया अँगल 2ची पोझिशन काय आहे ट्रान्सव्हर्सलच्या उजव्या बाजूला आणि लाईनच्या वरती. असं कोणता अँगल आहे तर अँगल 6 आहे पहा ट्रान्सव्हर्सलच्या उजव्या बाजूला आणि लाईनच्या वरती. याला आपण म्हटलेलं आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. तसेच हे बाकीचे पण आहे. 3 कुणाला करस्पॉन्डिंग असणार आहे 7ला. 4 कुणाला असणार आहे 8ला. तर हे तुम्हाला आलं पाहिजे. हे ओळखता आलं पाहिजे का करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते आहेत. करस्पॉन्डिंग म्हणजे सारखे सेम. अल्टरनेट म्हणजे काय मग बघा आता आपण करस्पॉन्डिंग पाहिली. करस्पॉन्डिंग म्हणजे सारखे सेम. अल्टरनेट म्हणजे अपोजिट टोटल अपोजिट. एक अँगल ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला असेल तर दुसरा उजव्या बाजूला असणार आहे. एक अँगल लाईनच्या वरती असेल तर दुसरा अँगल लाईनच्या खाली असणार आहे. तर अशा अँगल्सना आपण म्हणतो अल्टरनेट म्हणजेच अपोजिट अँगल्स. ठीक आहे. तर सर्वात अगोदर पाहूया अँगल नंबर 1ला अपोजिट कोण आहे. अँगल नंबर 1ला कोण अपोजिट आहे अल्टरनेट. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आले इंटिरियर आणि एक्सटेरियर. पहिले तुम्हाला ते मला दाखवावं लागेल इंटिरियर काय असतो आणि एक्सटेरियर काय असतो. मी तर ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा हे अशी पॅरलल लाईन आहे आणि हे ट्रान्सव्हर्सल आहे. तर याचे आतमधले जेवढे अँगल्स आहे ना 1 2 3 आणि 4 हे जेवढे अँगल्स दोन पॅरलल लाईनच्या आतमध्ये आहे ना त्यांना म्हणणार आपण इंटेरियर.
इंटिरियर अँगल्स. आणि दोन पॅरल लाईनचे बाहेर जे आहे ना बघा आता 4, एकच मिनटं, 5, 6, 7 आणि 8, जे दोन पॅरल लाईनचे बाहेरच्या बाजूचे अँगल आहे ना त्याला आपण काय म्हणणार आहे, एक्सटेरियर अँगल्स. आणि जे लाईनच्या मध्यभागी आहे ना त्याला काय म्हणणार आपण, इंटिरियर अँगल्स. एवढं लक्षात ठेवायचं आपण. ठीक आहे, आता काय करायचं आहे, कुठं होतो आपण, करस्पॉन्डिंग झालं आपलं. अल्टरनेट पाहत होतो आपण, पण अल्टरनेट कोणते ते, अल्टरनेट इंटिरियर आहे. अल्टरनेट इंटिरियर असल्यामुळं आपण फक्त या इंटिरियर अँगल्सविषयीच बोलू शकतो. तर आपल्याला शोधायचं आहे इंटिरियरमधले 3ला अपोजिट अँगल कोणता आहे. बरं, त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर पाहावं लागेल 3ची पोझिशन काय आहे. 3 आहे ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला आणि लाईनच्या खाली. आपल्याला असा नंबर शोधायचा आहे जो ट्रान्सव्हर्सलच्या उजव्या बाजूला असेल आणि लाईनच्या वर असेल. तो कोणता आहे, तो आहे 6, अँगल नंबर 6. बरोबर, बघा 6 आणि 3ची पोझिशन परत बघा तुम्ही. 3 कुठं आहे, ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला. 6 कुठं आहे, ट्रान्सव्हर्सलच्या उजव्या बाजूला. 3 कुठं आहे, पॅरलल लाईनच्या खालच्या बाजूला. 6 कुठे आहे, पॅरलल लाईनच्या वरच्या बाजूला. असे अपोजिट, टोटली अपोजिट असणारे जे अँगल्स आहेत त्यांनाच म्हणतात अल्टरनेट. आतमध्ये असतील तर इंटेरियर, बाहेर असतील तर एक्सटेरियर. पहा इथे एक्सटेरियर दिलेलं आहे, पहा एक्सटेरियर अँगल दिलेलं आहे इथं. 1चा एक्सटेरियर अपोजिट कोणता आहे, 8 आहे. 1 आणि 8ची पोझिशन पहा बरं. 1 कसा आहे, ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला आणि लाईनच्या वर. 8 कसा आहे, ट्रान्सव्हर्सलच्या उजव्या बाजूला आणि लाईनच्या खाली. किती सिंपल आहे का नाही. चला आता लिनियर पेअर बघू. लिनियर पेअर म्हणजे काय, बघा पेअर म्हणजे जोडी. पेअर म्हणजे जोडी. लिनियर म्हणजे एका लाईनमध्ये. तर एका लाईन असे दोन अँगल जे मिळून एक लाईन तयार करतात अशा अँगल्सना लिनियर पेअर अँगल्स म्हणतो. आता इथं पहा, अँगल 1 आणि अँगल 2 यांचं ॲडिशन झालं तर एक अशी लाईन फॉर्म झालेली आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो का हा एक अँगल होता आणि हा एक अँगल, असे दोन अँगल एकत्र आले आणि सरळ एकदम स्ट्रेट लाईन तयार झालेली आहे. अशा केसमध्ये आपण काय म्हणणार, अँगल 1 आणि 2 काय आहेत, ते लिनियर पेअर आहेत. तसंच 2 आणि 4चं पण आहे. इथे एक लाईन तयार झाली बघा. 2 आणि 4ला पण आपण लिनियर पेअर म्हणू शकतो. तसंच 1 आणि 3ला पण म्हणू शकतो, कारण यांना पण मिळून एक लाईन तयार झालेली आहे. तसंच 5-6 पण लिनियर आहे, 7-8 पण लिनियर आहे, 6-8 पण लिनियर आहे आणि 5-7 पण लिनियर आहेत. तर हे सगळे लिनियर पेअर आहेत. असे अँगल्स जे एकत्र आल्यामुळे एक लाईन, स्ट्रेट लाईन तयार होती आहे, त्यांना लिनियर पेअर म्हणतात. चला नेक्स्ट पहा, व्हर्टिकली अपोजिट. व्हर्टिकली अपोजिट म्हणजे काय, एक्स फॉर्म व्हायला पाहिजे बघा. इथं तुम्हाला नंबर दाखवतो. असा एक्स फॉर्म झाला ना, 1च्या लगेच समोर अपोजिट कोण आहे, 2. आणि इथं 3चा व्हर्टिकल अपोजिट कोण असणार आहे, 4. असा एक्स जिथं फॉर्म होतो ना त्याला आपण म्हणणार व्हर्टिकली अपोजिट. आता अँगल 1चा कोण आहे लगेच अपोजिट, 4 आहे. 3चा कोण आहे, 2 आहे. 5चा 8, 6चा 7. अशा अँगल्सला आपण व्हर्टिकल अँगल्स म्हणणार, व्हर्टिकल अपोजिट अँगल्स म्हणणार. ठीक आहे. चला आता डायरेक्टली आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया या चॅप्टरमधला. चॅप्टरमध्ये दिलेलं आहे, हे आन्सर तुम्हाला करायचं आहे. आन्सर मी तुम्हाला शो करणार आहे, पण हे तुम्ही पहिले स्वतः सॉल्व करा. इन द गिवन फिगर इच अँगल इज शोन बाय अ लेटर. फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ द फिगर. करस्पॉन्डिंग अँगल ओळखायचे तुम्हाला. अँगल पीचा करस्पॉन्डिंग कोण आहे, मग अँगल पीचं पोझिशन पहा. पी कुठं आहे, ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला. मग आपल्याला अँगल कसा शोधायचा आहे, ट्रान्सव्हर्सलच्या उजव्या बाजूचा अँगल शोधायचा आहे आपल्याला. पी कुठं आहे, लाईनच्या वरती. असा अँगल पाहिजे जे लाईनच्या खाली असेल आणि उजव्या बाजूला असेल. चुकतंय का आपलं, आपण अल्टरनेट शोधतोय, करस्पॉन्डिंग शोधायचं आहे. करस्पॉन्डिंग म्हणजे सारखा, बघा चुकलं का नाही. करस्पॉन्डिंग म्हणजे सारखा. अँगल पी कुठं आहे, ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूला. मग आपला दुसरा करस्पॉन्डिंग अँगल कसा असला पाहिजे, ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूलाच असला पाहिजे. अँगल पी कुठं आहे, लाईनच्या वर. मग करस्पॉन्डिंग अँगल कुठं असला पाहिजे, तो पण लाईनच्या वर असला पाहिजे, तरच आपण त्याला म्हणणार करस्पॉन्डिंग. मला तर वाटतं आहे पहिल्याचं उत्तर डब्ल्यू असलं पाहिजे. पाहूया आपण. हो, पहिल्याचं उत्तर बरोबर आहे बघा, डब्ल्यू आहे. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळे क्वेश्चन सॉल्व करा, मग मी ॲन्सर शो करतो तुम्हाला. ठीक आहे, आता मी ॲन्सर शो करतो आहे पहा. 6 उदाहरण होते ना, 6चे 6 उदाहरणचे हे ॲन्सर आहेत. चला तर आता आपण पुढचा क्वेश्चन नंबर 2 बघूया. ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स शोधून लिहायचे तुम्हाला.
इंटेरियर पण असले पाहिजे आणि अपोजिट अल्टरनेट असले पाहिजे. दुसरा क्वेश्चन आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. जेवढे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत या फिगरमध्ये ते सर्व पाहून लिहायचे आहेत. त्याच्यानंतर इंटेरियर अँगल्स, फक्त इंटेरियर अँगलचे नावं लिहायचे आहेत. असे हे 3 आहेत. व्हिडिओ पॉज करा, सॉल्व करा, मी लगेचच सोल्युशन दाखवतो आहे. हे आलं याचं सोल्युशन कन्फर्म करून घ्या. किती चुकले, का चुकले, परत एकदा रिचेक करा, परत रिराईट करा आणि प्रॅक्टिस करा.